सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अतुलने आणि त्याच्या बायकोने बुके देऊन अर्जुन तन्वीचं फार मनापासून स्वागत केलं. आता अर्जुनला वाटलं तन्वी बुके पकडेल आणि तन्वीला वाटलं अर्जुन सर पकडतील, म्हणून दोघांनीही बुके सोडला एकाच वेळी आणि जमिनीवर पडला आणि दोघांनीही एकमेकांना फार नाक गाल फुगवून पाहिलं आणि अतुलने टेन्शन येऊन दाताने नखं कुरतडायला सुरुवात केली. ही नांदी होती येणाऱ्या तुफान वादळाची, त्यानं ओळखलं होतं. आणि मग स्वतः त्यानेच बुके उचलला आणि त्याची बायको तन्वीला घेऊन किचनमध्ये गेली आणि अर्जुनला घेऊन अतुल हॉलमध्ये बसला. अतुलचंही घर खूप छान आणि मोठं होतं. आता अर्जुन सरांचा असिस्टंट म्हटल्यावर त्याचंही राहणीमान तसंच हाय क्लास असणार ना, शिवाय पगारही चांगला. एका चांगल्या महागड्या एरियात त्याची सोसायटी होती आणि 3 BHK फ्लॅट होता त्याचा आणि मोठी गाडी. आणि अतुलची बायको तन्वीला म्हणाली, तन्वी मॅडम. आणि तिला अडवत तन्वी म्हणाली, तू मला फक्त तन्वी म्हणू शकतेस. आणि ती म्हणाली, नाही असं कसं, मी तुम्हाला मॅडमच म्हणणार, कारण तुम्हाला तेच शोभून दिसतं. ज्याचा त्याचा मान त्याला दिलेला बरा. आणि तन्वी गप्प बसली आणि म्हणाली, छान आहे हा घर, खूप सुंदर, मला खूप आवडलं. आणि हे ऐकून तिची बडबड चालूच झाली. अहो, मग दिवसभर मला हेच तर काम असतं. मला धूळ अजिबात चालत नाही. ही वस्तू कुठून आणली, ती इथे घेतली, सगळं सांगत होती ती. आणि तन्वी हसून ऐकत होती. तिची बडबड तिला आवडत होती. तन्वीला इथे मैत्रिणी नव्हतीच एकही. जास्त जीवाभावाचा असं म्हणायला फक्त कुणाल होता तिचा. त्यामुळे अतुलच्या बायकोसोबत तिची गट्टी जमली होती. आणि अतुल हसून म्हणाला, आज तन्वी मॅडमचं काही खरं नाही. माझ्या बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की थांबत नाही. आता त्या खूप बोर होऊन जातील. आणि अर्जुन हसून म्हणाला, होऊ दे की आऊट तिचं डोकं एकदा पकलं ना, मग माझं डोकं खायची बंद करेल ती. आणि अतुल म्हणाला, अहो असं काय म्हणता सर, आणि एवढं झालंय तरी काय, तुमचं सगळं सुरळीत चालू आहे ना, मग मधूनच तुम्ही असं का चिडता. आणि अर्जुन म्हणाला, अरे मी कुठे चिडतो, तीच मागाशी दार लावून बसली होती आणि का लावलं म्हटलं तर आडवी भांडायला लागली. तिलाच वेडाचे झटके येतात मधून, मग तुला तर माहीतच आहे माझा स्वभाव. आणि अतुल म्हणाला, हो सर, पण आता तुमचा स्वभाव बदला, नाहीतर तन्वी मॅडम एकदा चिडल्या की तुमचं काही खरं नाही. आणि अर्जुन छाती फुगवून म्हणाला, असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तू घाबरत असशील. तिला कशी खिशात घालायची हे कळलंय मला. आणि आता थोड्या वेळाने सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. छान बेत केला होता. आणि अतुलची बायको म्हणाली, तन्वी मॅडम, आता अर्जुन सरांना एक घास भरवा बरं. आणि तन्वीने मोठे डोळे करून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, का, कशाला, आता काय गरज आहे त्याची. आणि अतुलची बायको म्हणाली, गरज आहे, आम्ही कुठं होतो तुमच्या लग्नात, म्हणून थोडी गंमत. तरीही तन्वी आडेवेडे घेतच होती. आणि अर्जुन हसून मनात म्हणाला, काय भाव खाते, जसं काही हिच्या हातून एक घास खाऊन मी तृप्त होईन आणि मला महिनाभर भूकच लागणार नाही. आणि अर्जुन स्वतःच जेवायला सुरुवात करू लागला. इतक्यात अतुलनंही अर्जुनला थांबवलं आणि म्हणाला, सर, हा रूल तुम्हालाही लागू आहे. तुम्ही सुद्धा मॅडमना घास भरवायचा आहे, त्याशिवाय खायचं नाही. आणि अर्जुन तन्वीकडे पाहत थोडा मान तिरकी करून म्हणाला, आज सगळ्यांनाच नवे फालतू रूल बनवायची हौस आलेली दिसते. आणि तन्वीला समजलं की तो असं का म्हणत आहे. आणि मग अर्जुन म्हणाला, ठीक आहे, असं म्हणून करून बसला तिने घास चारावा म्हणून. पण तन्वी घास चारत नव्हती. मीच का चारू तुला आधी घास, असं मनात म्हणाली. आणि अर्जुन तोंड बंद करून म्हणाला, आता आधी घास कुणी भरवायचा तेही तुम्हीच सांगा. आणि मनात म्हणाला, नाहीतर सकाळच्या सारखं पुन्हा व्हायचं, आधी अंघोळ की मिठी, घास आधी कोणी भरवणार, तू का मी, यातच पुन्हा भांडण लागायचं. आणि अतुलची बायको म्हणाली, तन्वी मॅडम, तुम्ही आधी घास भरवा. आणि तन्वी म्हणाली, मी का, आधी त्याने घास भरवायचा. आणि अतुल अर्जुनकडे पाहून डोळा मारत म्हणाला, अर्जुन सर, चला मग तुम्हीच आधी घास भरवा. आणि अर्जुनही तिच्याकडे चिडून पाहत हाताची घडी घालून म्हणाला, लेडीज फर्स्ट, घास तिने आधी भरवायचा. आधी तिला सांगितलं होतं. आणि हे ऐकून अतुलनं कपाळावर हात मारून घेतला आणि त्याच्या बायकोला 2 शिव्या घालत म्हणाला, या बिनडोकला काय गरज होती का असला टास्क काढायची. आता यांची गाडी पुन्हा रुतली. दोघेही ताणायला लागले. हिला या दोघांचाही स्वभाव माहीत नाही ना.
आणि अतुल मधला मार्ग काढत म्हणाला, ठीक आहे अर्जुन सर, मी तुम्हाला घास भरवतो. आणि त्याच्या बायकोला म्हणाला, तू तन्वी मॅडमना घास भरव. आपण हे युद्ध इथेच थांबूया. आणि त्याची बायको, ती तर या सगळ्यांपेक्षा वरचढ होती. ती मात्र हट्ट करत म्हणाली, वा रे वा, असं कुठं असतं का? नवरा बायको ते आहेत ना, ते काही नाही, आपण टॉस करूया. आणि हे ऐकून अतुल चाटच पडला. आता जेवण करायचं सोडून टॉस कसला करते ही बाई? इथे काही कुस्तीची मॅच सुरू करायची आहे का? आणि म्हणाला, आता या दोघांपैकी एकानेही माघार नाही घेतली तर खरंच इथे कुस्ती सुरू होईल. आणि मग मी काय करू? कुठून बुद्धी सुचली आणि हिचं ऐकून यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलं. आणि केलं ती केलं, पण ही घास भरवायची थीम काय काढायची गरज होती का हिला? आणि अतुल म्हणाला, हे बघा, हे घास भरवायचं कॅन्सल, जेवण थंड होईल, चला खा पटकन. आणि त्याची बायको म्हणाली, तू थांब रे अतुल, का असा बाकासूर पोटात शिरल्यासारखा करतोस? किती मस्त रोमॅन्टिक मूड आहे या दोघांचा, बघ ना. आणि अतुल त्या दोघांच्या रागाने लाल गुलाबी नाक गाल फुगवून बसलेला खुंशी डोळे असलेल्या चेहऱ्याकडे पाहत मनात म्हणाला, आता हिला यात रोमॅन्टिक काय दिसतंय? मला तर मोठं वादळ येणार असं दिसतंय. आणि अतुल म्हणाला, बरं ठीक आहे, करूया टॉस. आणि अतुल टॉस करण्यासाठी कॉईन शोधू लागला. पण आता कॉईन कोण ठेवतं का जवळ? आणि तो अर्जुनला म्हणाला, सर तुमच्याकडे आहे का कॉईन? आणि इतक्यात तन्वी म्हणाली, नाही, त्याचा कॉईन नाही चालणार. ती असं म्हणाली आणि तिने या झोपलेल्या वाघाला डिवचलं. आणि अर्जुन तिच्याकडे डोळे फाडून बघत म्हणाला, का का नाही चालणार? आणि तन्वी म्हणाली, तुझा कॉईन सुद्धा तुझ्यासारखा चीटर असणार, तो तुझ्याच बाजूनं पडला तर? आणि अर्जुन तिचे हे महान बिंडोक विचार ऐकून थक्क होऊन मनात म्हणाला, सिरियसली असं वाटतं हिला? ओ गॉड, हिला कुणी बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड दिला काय माहीत. नक्कीच सिलेक्शन कमिटीला हिने पैसे चारले असतील आणि माझा अवॉर्ड स्वतः घेऊन मिरवत होती. तरी मला डाऊट होताच की केवळ स्त्री आहे म्हणून हिला सिंपतीने हा अवॉर्ड मिळाला आहे. बाकी हिला डोकं नाहीच. कॉईन कधी कोणाचा ऐकतो का? तो काय माझा साला आहे का मी सांगेल तसं ऐकायला? आणि मग अर्जुन वाईट तोंड करून तिच्याकडे बघत म्हणाला, व्हेरी फनी. बाय द वे, आय हॅव नो चेंज. माझ्याकडे कॉईन नाही आणि मी तो ठेवतही नाही. माझे सगळे व्यवहार ऑनलाईन असतात. आणि तन्वी हसून म्हणाली, ओके, बट आय हॅव द चेंज. माझ्याकडे आहे कॉईन. आणि आता अर्जुन सर म्हणाले, नो, तुझं कॉईन तू तुझ्याकडेच ठेव, कारण तो सुद्धा तुझ्यासारखा चीटर असणार. आणि आता तन्वी हातात फोक घेऊन चिडून म्हणाली, मी काय तुला चीट केलं रे? आणि अर्जुनही तसाच हातात फोक घेऊन म्हणाला, मग मी काय तुला चीट केलं? आणि तन्वी रागात म्हणाली, माझ्याशी लग्न कुणी केलं? ती चिटिंगच होती ना? आणि अर्जुनही तितकाच चिडून म्हणाला, आणि तू तू मला किस देते म्हणून मला डोळे झाकायला लावून किस न देताच पळून जातेस आणि बाथरूममध्ये पण मला येऊ देत नाहीस. गोड गोड बोलून बाहेर हकलतेस. ही नाही का चिटिंग? आणि आता अतुल आणि त्याची बायको तोंडाला आडवा हात लावून आतल्या आत हसत होते. तन्वी आणि अर्जुन आता त्यांचं बेडरूम सिक्रेट ओपन करत होते आणि याचं भान दोघांनाही नव्हतं. त्यांची ही कट्टी मिठी तक्रार खूप गोड वाटत होती ऐकायला. आणि ही गंमत त्यांनी कंटिन्यू राहू दिली. आणि अतुलने गुपचूप कॅमेरा ऑन करून शूटिंग सुरू केलं. आणि थोड्याशा विश्रांतीनंतर तन्वी पुन्हा सुरू होत म्हणाली, तुला जेवण भरवताना तू माझं बोट चावलं होतं. आणि अर्जुन म्हणाला, मग घास भरवत असताना तू कुठे पाहत होतीस? चांदण्या मोजत होती का पावसात? आणि आता अतुलला खूप हसू आलं. आणि अर्जुन अतुलकडे बघत म्हणाला, आणि बरं का अतुल, हिने मला फसवून मिरची चारली होती. ही किती मोठी चिटिंग आहे सांग बरं. आणि अतुलने अरे बाप रे असं म्हणून आश्चर्य व्यक्त केलं आणि अर्जुनला प्रोत्साहन दिलं. तुम लढो हम कपडे संभालते हे असं मनात म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, मग जेवताना तू का माझ्या डोळ्यात बघत होता? डोळे फाडून फाडून जेवण संपलं तरी तोंडाचा आवाज सुन बघतच होता माझ्या डोळ्यात. मग मिरची नाही तर काय अख्खी रिकामी प्लेट तुझ्या तोंडात घालायला हवी होती का? आणि अर्जुन तरी का गप्प बसेल? तोही म्हणाला, तुझ्या इतकी भयानक सुंदर मुलगी मी याआधी पाहिली नव्हती ना, म्हणून बघत होतो. आणि अतुल फार घाबरत म्हणाला, बापरे, इथं खरंच वॉर सुरू झालं होतं. नुसतं युद्ध नाही, जागतिक युद्ध, महायुद्ध. नवीन नवीन लग्न मस्ती करायची सोडून कुस्ती कसली करत आहेत हे दोघं कुणास ठाऊक. आणि आमची ही कजक बायको काडी टाकून बसली हात शेकत. किती मजा येते तिला या दोघांचं भांडण ऐकायला. पण माझ्या मात्र पायाखाली जमीन सरकली आहे. इथं मला माझ्याच बुडाखाली आग लागल्यासारखी वाटत आहे. कारण हे भांडण लवकर थांबलं तर ठीक,
आणि हा पिसाळलेला धूमकेतू आजच शांत झाला तर ठीक, नाहीतर उद्या ऑफिसमध्ये येऊन तो माझ्यावरच जाळ काढेल. आणि आता माझ्या घरातलं सामान फुटू नये म्हणजे मिळवली. आणि तन्वी मॅडम आणि अर्जुन सर मात्र खूप दिवसांनी व्यासपीठ मिळाल्यासारखं भांडत होते. घरी तन्वीसुद्धा त्याच्या नादी जास्त लागत नव्हती, कारण तो चिडेल, वैतागेल म्हणून तिला काळजी वाटायची. शिवाय घरात दोघंच, एकमेकांचं तोंड बघितल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे दरवेळी अर्जुनचीच मनमानी चालायची. तोच खोड्या करायचा आणि तिचा नाईलाज होऊन ती शरण जायची. पण आज तिला अतुलच्या बायकोचा फार आधार वाटत होता. आणि ती साडी न नेसतासुद्धा पदराऐवजी कमरेला ओढणी बांधूनच त्याला भांडत होती. आणि ती म्हणाली, तू डब्यात पाल ठेवली आणि मी किती घाबरले. आणि तोही द्वेषाने म्हणाला, तू पिसाळलेला धूमकेतू असं का लिहिलं चिठ्ठीत. मग ती म्हणाली, मग तू माझी माफी का नाही मागितली. आणि अर्जुन फार ॲटिट्यूड दाखवत कसनुसं हसत म्हणाला, हा सॉरी. आणि तुला माय फूट. आणि आता तर तन्वी रागाने लाल होऊन उसासे टाकत म्हणाली, यू ऑल्सो माय फूट. आणि दोघांनीही हातातील चमचे टेबलवर जोरात आपटले. आणि अतुलला अर्जुनच्या धाडसाचं खरंच खूप कौतुक वाटत होतं. आणि अर्जुन सरांकडून खूप काही शिकता येईल असं वाटत होतं. त्यांची ही शाब्दिक चकमक जास्तच पेटत चालली होती. आणि अर्जुन पुढे म्हणाला, बरं का अतुल, पक्की छुपी रुस्तम आहे ही माझ्यावर प्रेम करत होती हे तिनं मलाच सांगितलं नव्हतं. खोटी बोलली आणि लपवलं माझ्यापासून. आणि ती म्हणाली, मग तू तरी कुठे मला लग्नाची मागणी घातली होतीस. गुलाबाचं फूल हातात घेऊन प्रपोज केलं होतंस तू मला. नाही ना, ती फणकाराने म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, ही मला आय लव्ह यू म्हणाली, तेही दारू पिऊन. आणि तन्वी ही महावस्थात होती. ती म्हणाली, मग तू सारखा सारखा अमृत पिऊन घरी येतो की काय. तूही दारू पिऊन मला आय लव्ह यू म्हणाला होता. रात्रीसुद्धा तू दारू पिऊन आला होतास घरी. आणि आता अतुल घाबरला, कारण तोही रात्री अर्जुनसोबत होता आणि त्यानंही फुल ड्रिंक केली होती. फुल चिंग होऊन आला होता तो घरी. बायकोला थाप मारून आणि बायको झोपलेली पाहून स्वतःकडच्या किल्लीने दारू उघडून गुपचूप येऊन झोपला होता. आणि तन्वीने बोलता बोलता हे जर त्याच्या बायकोला सांगितलं तर त्याची काल रात्रीची नशा आज उतरवली असती तिनं. आणि आता अतुल दोन्ही पक्षाच्या मध्ये पडत म्हणाला, एक मिनिट अर्जुन सर, तन्वी मॅडम, प्लीज 1 मिनिट थांबा. हा वाद कशावरून सुरू झाला. आधी घास कोणी भरवायचा यावरूनच ना. मग मी सांगतो, माझ्याकडं सोल्युशन आहे. दोघांनीही एकाच वेळी घास उचला आणि एकाच वेळी भरवा, मग प्रश्नच राहणार नाही, बरोबर ना. पण तन्वी मॅडमचं बोलणं अजून संपलं नव्हतं. ती चिडून म्हणाली, त्याला आधी विचार की मगाशी त्यानं माझी लिपस्टिक का पुसली. आणि अर्जुनही चिडून म्हणाला, मग तूही सांग की दार का लावलं होतंस तू आणि मला किस का देत नव्हतीस आणि सकाळीसुद्धा मिठी मारू देत नव्हती. आणि हे ऐकून तर अतुल आणि त्याची बायको खूप खूप मोठ्याने हसायला लागले. तसे मिस्टर अँड मिसेस अर्जुन भाणावर आले आणि ओशाळले. आणि आपण काय काय आणि कोणतं सिक्रेट ओपन केलं कुणास ठाऊक. आणि आता दोघांनीही एकमेकांकडे नजर चोरून लटक्या रागात बघितलं. ती थोडी लाजली आणि तोही गोरामोरा झाला. आणि तन्वीने ताटातला खिरीचा 1 चमचा भरून उचलला. आणि अर्जुनने हळूच ती काय उचलते हे पाहिलं. पुन्हा मिरची वगैरे उचलली तर. म्हणून ही बिनशेपटाची वाघीण काहीही करू शकते. आणि त्यानंही तिने जे उचललं तेच उचललं. त्यांनी खीर भरून चमचा घेतला. दोघांनीही एकमेकांकडे न बघता एकमेकांच्या तोंडाकडे चमचा नेला आणि एकमेकांच्या हातून खीर खाल्ली, तोंड वाकडं करत फार फार प्रेमाने. आणि अतुलच्या बायकोला गड जिंकून आल्यासारखा आनंद झाला. आणि अतुल मनात म्हणाला, एवढ्याशा आनंदासाठी केवढं मोठं भांडण पेटवलं हिनं. खिळ्यासाठी विळा मोडणे यालाच म्हणतात. आणि आता तन्वीने त्याच्या तोंडातला, तिच्या हातातला उष्टा चमचा त्याच्या ताटात टाकला. मग अर्जुन सर तरी कमी होते की काय. मी तरी का तिच्या उष्ट्या चमच्याने खाऊ म्हणत त्यांनीसुद्धा त्यांच्या हातातला तिच्या उष्टा चमचा तिच्याच ताटात टाकला. आणि अतुल म्हणाला, शाबास, याला म्हणायचं परफेक्ट टिट फॉर टॅट. तोडीस तोड, शेरास सव्वा शेर, ठकास महाठक. अगदी 36च्या 36 गुण जुळतात यांचे. पण यांचं भांडण जर इतकं गोड असेल तर रोमॅन्स किती तोडीस तोड असेल. कोणच कोणाला कमी नाही. वाव, असं म्हणत अतुल गालात हसत आळीपाळीने दोघांकडेही पाहत होता.